लाईव्ह सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन। नमस्कार, माझे नाव राखडे देवी आणि संतोष। माझा आजचा भाषणाचा विषय आहे हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधणारा एक आदर्श राजा। प्रति प्रचंड लेख वर्धिष्णु विश्ववंदिता शाहसुन शिवशेषा मुद्रा भद्राय राजिते मुद्रा भद्राय राजिते। मुद्रा शिवाजी राजांना मुद्रा शिवाजी राजांना त्या रयतेच्या राजाला भक्तीला जोडणे, शौर्याला तोडणे, वक्तांग आहे सागरा समान जो त्या पूजाची शान। मराठी माणसाचा धगधगता स्वाभिमान आणि काळीज म्हणजे सह्याद्री ते शंभूचे अभिमान। महाराष्ट्राच्या देवघरात त्याचे पहिलं स्थान। जो बघू आसमंत आहे, कृपावंत आहे, दयेचं वसंत आहे। जिच्या कुशीतून स्वराज्य निर्मितीचा स्वप्न देखणं उद्या झालं त्या राजमाता वीर माता जिजाऊ आऊसाहेब। पर मुलखामध्ये राहून स्वराज्य निर्मितीचा स्वप्न पाहणारे शहाजी भोसले। पित्याने निर्माण केलेल्या स्वराज्याचे नुसते रक्षणच केले नाही तर पित्याने निर्माण केलेल्या स्वराज्याचा पट्टीने वाढवलं तर संभाजीराजे भोसले। म्हणतात ना, नियतीचे मालिक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका। ज्यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आल्या शहरात नाही ते छत्रपती शिवाजी महाराज। 16व्या शतकात आजच्या दिवशी एक तारा चमकला, तो भंत गडगडाट झाला असता नाही चौघडा बाजू लागले। एक आरवी त्या सह्याद्रीच्या कणकातडीला दुमदुमली, रे माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला, दिनदलितांचा काही वर जन्मला, दुष्टांचा संहारी जन्मला, माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला। इतिहास घडवणारा आधी ते जन्मला नव्हता म्हणून झुकावे लागले त्या हिमालयाला। परंतु त्या शिवराया सहन होणार नाही स्वराज्याची फरे, कारण जातीवंत विद्या घडवतात आमच्या आऊसाहेब। विसरणार नाही आम्ही त्या लाखो मावळ्यांचे बलिदान। शौर्य गाठवले की डोळ्यातले अश्रू आपोआपच जातात आणि जिथं पडती पावलं आमची त्या इतिहासाच्या बाटा बाकणार तर नाही पण मोडणार सुद्धा नाही मराठा। तुळजाभवानीच्या आशीर्वादाने, जिजाऊंच्या मार्गदर्शनाने आणि लाखो मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं। गुलामीच्या काळात गुरु 14 मिनिट लढली आणि तिच्या कुठे शिवराय हिंदवर जन्मले। शिवराय घडले कारण संस्कार जिजाऊंचे होते। म्हणूनच तर म्हणायचे वाटते, थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी न फिटणार, थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी न फिटणार। चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार, नाव तुमचे न मिटणार। अशा वीर मातेने घडवलेल्या पुत्राने कसा असेल, कसे असतील ते पुत्र, कसे असतील ते राजे, कसे असतील ते राज्य आणि कसे असतील ते स्वराज्य। शिवछत्रपती म्हणजे मावळ्यातील मेळ, शिवछत्रपती म्हणजे मनगटातील बळ, शिवछत्रपती म्हणजे मनातील धैर्य, शिवछत्रपती म्हणजे तलवारीची धार, शिवछत्रपती म्हणजे छातीवरचा वार। 18 प्रगत जातीतील मावळ्यांना एकत्र घेऊन शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं। मित्र माझ्या या मातृभूमीला नमस्कार। सन्माननीय व्यासपीठ येथे जमलेले माते रसिक क्षेत्र, मी मयूर आज तुम्हाला त्याच्या एक महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्यांचा मला तुम्हाला नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे। त्यांचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये झाला। छत्रपती शिवाजी महाराज हे मराठ्याचे संतभक्त रयतेचे राजे होते। त्यांच्या आईचे नाव जिजाबाई, वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले। छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध करून मोठा पराक्रम गाजवला। त्यांनी दुष्टचतुरांनी अनेक गड व किल्ले जिंकले। बाळ शिवाजीने बाळाचं स्वराज्य स्थापन करण्याचे अवघड स्वप्न पाहिले। स्वराज्य निर्मितीच्या कार्यात अनेक अडथळे आले पण स्वराज्य निर्मितीच्या डोळ्यापासून किंचितही बाजूला सरले नाही। शहाजी राजाचा फारसा वारसा लाभला नाही तरी महासाहेब जिजाऊंनी उत्तम संस्कार देऊन शिवबांना घडविले। जय जिजाऊ, जय शिव। सवंगडी गोळा केले, तानाजी, यसाजी, नेताजी, बाजी यासारखे जीवाला जीव देणारे मावळे जमवले। रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली। हर हर महादेव अशी गर्जना संतात घुमली आणि वयाच्या 16व्या वर्षापासून स्वराज्य स्थापनेचा प्रवास सुरू झाला। एक होती शिवाची, भीती नव्हती जगाची, चिंता नव्हती परिणामाची, कारण साथ होती मावळ्यांची आणि शिकवण होती जिजाऊंची। देशात लाट आली भगव्या झेंड्यांची आणि मुंबई ठरवली स्वराज्याची। म्हणून तर म्हणतात जय जिजाऊ, जय जिजाऊ। शिवरायांनी आपले शौर्य, कल्पकता, संघटन कौशल्य, राज्य धर्म पालन, स्त्री दाक्षिण्य अधिगुणांनी केले अनेक शक्य पारतंत्र्यात तुरलेल्या भूमीला स्वातंत्र्य मिळवून दिले। हातात धरले तलवार, छातीत धरले पोलाद, हातात धरले तलवार, छातीत धरले पोलाद। धन्य धन्य हा महाराष्ट्र, धन्य आपले महाराज। आज 350 वर्ष होऊन महाराजांचे कार्य, पराक्रम, विचार यांची प्रेरणा ताजीच आहे। इतिहास विसरणारी माणसं इतिहास कधीच घडवू शकत नाही आणि इतिहास घडविणारी माणसं इतिहास कधीच विसरू शकत नाही। हा एक इतिहास आहे। निरक्षर मराठ्यांचा इतिहास जसा सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा इतका तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास याच मातीत शिवरायांनी घडविला। सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, काळ जात राहते मुछळ रक्तात वाहती राजे। तुफान
राजा. वाघाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूचे वर्तन असंच असावे मावळ्यांचे वर्तन ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. ताजमहाल एका प्रेमाची निशाणी आहे तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे. 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 150 वर्ष लागली. मात्र शिवरायांनी अवघ्या 50 वर्षात जे किल्ले बांधले त्यांची एकंदर लांबी 4000 किलोमीटर इतली भरे. चीज या भिंतीला एक आश्चर्य. तर हे काय आहे? अरे नुसता अभिमानच नाही तर गर्व आहे मला मी मराठी असल्याचा. ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करते की ओम बोलल्याने शरीरात ऊर्जा का निर्माण होते, पण मला असे वाटते खरं संशोधन छत्रपती शिवाजी महाराज या नावावर करायला हवे. कारण हे नाव घेतात अंगावर शहारे उभे राहतात, हृदयाचे ठोके वाढतात, शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. कोणी विचारलं तर कॉलेज तेच करून सांगा मराठी या शब्दाचा अर्थ काय? मरेपर्यंत राजाच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब जगदंब. 12 महिने, 11 खेळाडू, 10 गोटे, 9 ग्रह, 8 दिशा, 7 आश्चर्य, 6 संवेदना, 5 महासागर, 4 वेद, 3 ऋतू, 2 डोळे आणि 1 शुभा. मराठा वनमेक्षू, एकच राज्य शिवराय माझे. सूर्य नारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता. जर छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. मित्रांनो, आजच्या युगात खरी गरज आहे ती शिवरायांचे विचार आणि गुण अंगी बांधण्याची, शिवरायांचा इतिहास जपण्याची, गड किल्ल्याचे रक्षण करण्याची, शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याचप्रमाणे कार्य करण्याची, पदस्त्रियाला माथे समान मानून तिच्या शिवाजी राजाचा करामती, शिवाजी राजाचा करामती, शिवाजी राजाचा करामती, त्यात नाही जाणीव शक्तीची, त्यात नाही जाणीव शक्तीची, करील काय जाणीव शक्तीची, करील काय तळमळ युक्तीची, महाराजा भेटीसाठी महाराजांनी काय सुंदर साम्याला उभारला. भेटीसाठी आणा उभारला, भेटीसाठी आणा उभारला, भेटीसाठी आणा उभारला. नक्षीदार शामी आणाला, नक्षीदार शामी आणाला, नक्षीदार शामी आणाला. आणि अशा या संमेलनात खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला. सैरबंदाच्या संगतीला, सैरबंदाच्या संगतीला, शिवभात संगती महला, शिवभात संगती महला. जेव्हा माझा नावाचाही नाही होता, म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला जीवा. राजाला मग म्हणतो बेटा आओ आओ शिवाजी आओ हमारे घर लग जाओ आओ. खाना हाथ मारतो वत्री, खाना हाथ मारतो वत्री, खाना हाथ मारतो वत्री. रोखून खाना राजा अडवून दिलं आणि जगा केला. खानाचा अभिमान मायाला, खानाचा अभिमान मायाला, खानाचा अभिमान मायाला. पटरीचा वार त्याने केला, पटरीचा वार त्याने केला. हरा आवाज झाला, हरा आवाज झाला. शिलखत होता अंगाला, शिलखत होता अंगाला. खानाचा वार फुगावला, खाने पडला. इतक्यात महाराजांनी पोटामध्ये पिसोडा खाल्ला. वाघाने त्यांचा मारा केला, वाघाने त्यांचा मारा केला. जरा जरा पाडलं पोटाला, जरा जरा पाडलं पोटाला. खानाचा पोटाला बाहेर आला जी जी दिला दिला जी 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 दिला दिला जी जी जी. प्राण पुलंदन क्षत्रिय कुलवंतस्थं सिंहासनाधीश्वरं राजाधिराजं योगिराजं श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वार शिवाजीचा तुझा पाळणा पाळणा, वार शिवाजीचा. चंद्र जसा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, चंद्र जसा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. तुझा पाळणा पाळणा, वार शिवाजीचा तुझा पाळणा पाळणा, वार शिवाजीचा. झाली टीप लावून बाळा काजळ घाला डोळा, उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगर वाळा. झाली टीप लावून बाळा काजळ घाला डोळा, उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगर वाळा. राजसुरुबडा डोई चोपडा पाऊल सुख गोपाळा, लिंब लोणूच्या लवकर दृष्ट लागे बाळा. राजसुरुबडा डोई चोपडा पाऊल सुख गोपाळा, लिंब लोणूच्या लवकर दृष्ट लागे बाळा. कौशल्याचा रावण
इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा जो जो